नमस्कार मंडळी, चला तर आज अगदी सोप्यात सोपी एळवणीची आमटी म्हणजेच पुरणाची डाळ शिजवल्यानंतर डाळ वेगळी करून जे पाणी उरते त्यापासून कटाची आमटी कशी करायची ते बघूया। तर ही कटाची आमटी फक्त कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून झणझणीत गावरान चवीची तयार होते। चला तर मग सुरुवात करूया। वाटण तयार करण्यासाठी गॅसवर तवा गरम करून त्यावर एक मोठा कांदा उभा चिरून घातला। कांदा भाजत असताना त्यात तेल हे अजिबात घालायचं नाही। ज्याप्रमाणे चुलीवर कांदा भाजतो तसाच कांदा भाजायचा। कटाची आमटी तयार करत असताना कांदा हा जरा जास्तच भाजायचा, म्हणजे काळसर रंगावर भाजून घ्यायचा। त्यामुळे कांदा हा छान स्मोकी होतो व आमटीला चवही छान येते। कांदा जर चांगला भाजला नाही तर आमटी गुळचट बनते, त्यामुळे कांदा हा चांगला भाजून घ्या। कांदा भाजला की यामध्ये लगेच 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घालायचा। त्यासोबतच इथे मी 2 चमचे किसलेलं खोबरं घातलं। सोबतच थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरीचे काही देठ सुद्धा घातले आहेत, त्यामुळे आमटीला छान चव येते। एकदा नक्की बनवून बघा। आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि थोडा वेळ खोबरं हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। तर यात तुम्ही बघाल की कुठलेही खडे मसाले घातले नाही तरी सुद्धा आपली ही आमटी छान झणझणीत आणि चवदार बनणार आहे। आता गॅस बंद करून मिक्सरच्या भांड्यात भाजलेले कांदा खोबरं घालून त्यात वाटण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं। अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। तर बघा याप्रमाणे आमटीसाठी वाटण तयार झालेलं आहे। चला तर मग आता फोडणी देऊन घेऊया। आमटी तयार करण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं। तेल गरम झालं की यामध्ये लगेच तयार पेस्ट घालायची। तेलामध्ये वाटण मिक्स करून एकसारखं परतून घ्यायचं। कांदा खोबऱ्याचं वाटण चांगलं भाजलं की लगेच त्याला तेल सुटतं। मिनिटभर तरी वाटण तेलात परतून घ्यायचं। साईडनी असं तेल सुटायला लागलं की यामध्ये लगेच घरगुती मसाले घालायचे। त्यामध्ये चिमूटभर हिंग, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा साठवणुकीतला काळा मसाला आणि पाव चमचा इतका गरम मसाला घातला। मसाले सुद्धा या पेस्ट मध्ये चांगले एकजीव करून घेऊ। मसाले चांगले एकजीव झाले की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। जे मिक्सरचं भांडं होतं ज्यामध्ये आपण पेस्ट तयार केलेली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी यात वापरलं आहे। असं थोडंसं पाणी घातलं की मसाले हे खाली कढईला लागत नाही। तर या घातलेल्या पाण्यामध्येच मसाले थोडेसे शिजवून घेऊ। त्यामुळे पाणीही आटतं आणि मसालेही छान शिजले जातात। आता लगेच यामध्ये जी एळवणी आहे ती घालूया। मसाल्यांमध्ये चांगले एकजीव करून घेऊ। तर आमटी मला घट्ट वाटते त्यामुळे यामध्ये मी 1 ग्लास कोमट पाणी घातलं। आमटी पातळ घट्ट जशी तुम्ही खात असाल त्याप्रमाणे यात पाणी घालायचं। हे मिक्स करून घेऊ। वरतून चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले खळखळून उकळ काढून घेऊ। तर यात तुम्ही बघाल की कुठलेही खडे मसाले घातले नाही तरीही आमटी ही छान झणझणीत आणि चवदार बनते। तर एकदम सोप्यात सोपी कमी वेळात तयार होणारी अशी ही पद्धत आहे। ज्यांना मसाल्यांचा त्रास होतो, मसाले पचायला जड जातात, तर एकदा या पद्धतीने तयार करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। यात तुम्ही वाटताना टोमॅटो आणि आमटीमध्ये गूळ घालू शकता, त्यामुळे ही एळवणी छान आंबट गोड तिखट तयार होते। तर कशी वाटली तुम्हाला ही एळवणीची आमटी हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।